ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सगळीच रहस्य उघडली आहेत. म्हणजे आजपर्यंत प्रियाने जे जे काही कांड केले होते ते तर आज पूर्णपणे दाखवलेले आहेत, एकदम क्रमानुसार. त्यामुळे हा भाग आहे ना, जराही मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की सायली आणि अर्जुन आता त्यांच्या स्टोरीला सुरुवात करतात आणि त्यांची कहाणी सुरू होते नागराजला अटक केल्यापासून. नागराजला जेव्हा अटक केलेली असते तेव्हा नागराज काहीसे शब्द म्हणजे काही कोडी घातलेली होती नागराजने, आणि ती नागराजची कोडीच आता अर्जुन आणि सायलीने सगळ्यांसमोर आणलेली होती. मग त्याच वेळेला घरातले सगळेजण म्हणत असतात की नक्की तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे हिच्याबद्दल ऑलरेडी आम्हाला जे काही कळायचं होतं ते तर कळलेलं आहे, मग अजून काय, अजून तर तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. मी आता तुम्हाला एक एक करून सगळ्या काही गोष्टी सांगते असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग आता नागराजच्या कोड्याबद्दल सगळ्यात आधी सांगितल्यानंतर जे कोडं होतं ते कोडं उलगडायचा आम्ही प्रयत्न केला, आणि ते कोडं उलगडल्यानंतर आमच्या हाती बरेच पुरावे लागले. म्हणजे एका रात्रीत आम्ही दोघंही जण बसलो होतो, नागराजचं कोडं आम्ही आठवत होतो. त्यावर प्रतापही म्हणतात की हो हो, मीही ऐकलं होतं नागराजचं कोडं, पण त्यावेळेला मला काही कळलं नाही. हो, मग आम्हालाही त्यावेळेला कळलं नव्हतं बाबा, पण आम्ही ना रात्रभर या सगळ्या गोष्टींचा विचार केला. का तर आम्हाला हे कोडं जाणून घ्यायचं होतं नेमकं काय आहे ते. आपल्या घरात अशी कोण व्यक्ती आहे की जी आपल्याला फसवते आणि आपल्याशी खोटं बोलते. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्या घरात एकच व्यक्ती आहे जी आपल्याला फसवते, ती म्हणजे प्रिया. मग त्या दिवशी आम्हाला प्रियावर संशय आला. मग आम्ही विचार केला की प्रियाबद्दलची सगळी पडताळणी करायची. प्रियाबद्दलची सगळी पडताळणी करायचं ठरवल्यावर ते सगळं काही सोपं नव्हतं. आमच्यासाठी बरीच आव्हानं होती. आम्हाला फक्त 1-2 पुरावे नको होते. आम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हव्या होत्या, जेणेकरून आमच्यासमोर सत्य येईल. आणि त्याच वेळेला आम्ही ठरवलं की हिचं सत्य बाहेर काढायचं असेल तर सगळे पुरावे आधी गोळा करूया आणि मगच घरच्यांसमोर आणूया. हिचा कोर्टात तर न्याय होईलच, कोर्टात हिला शिक्षा दिलीच जाईल, पण आधी तुम्हा सगळ्यांसमोर हिला उभं करावंसं वाटलं. मग सगळीजणं चकित होऊन पाहू लागतात की नेमकं आहे तरी काय, म्हणजे काय नेमकं घडलं आहे जे की ह्या लोकांना माहीत नाही आहे. त्यावर अर्जुन आणि सायली म्हणतात की तुम्हाला अजूनपर्यंत अपूर्ण सत्य माहिती आहे, सगळं सत्य जाणून घ्यायचं अजूनही बाकी आहे. त्यामुळेच आता तुम्हाला एक एक कथा आम्ही सांगतो की आम्ही या सगळ्या गोष्टींचा शोध कधी घेतला. प्रिया यावेळेला खूप जास्त घाबरलेली असते. प्रियाला आता कळत नसतं की काय बोलावं ते, कारण आता तिला कळून चुकलेलं असतं की आपलं सगळं सत्य यांच्यासमोर आलेलं आहे, म्हणून तर ही लोक एवढं माझ्याबद्दल बोलत आहेत. त्यातच आपल्याकडे होळीच्या दिवशी प्रतिमा आत्यांना चक्कर आली होती. प्रतिमा आत्यांना बरं नव्हतं म्हणून त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं. जेव्हा प्रतिमा आत्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं तेव्हा प्रतिमा आत्यांना त्रास होत होता. त्यांना रक्ताची गरज होती. जेव्हा त्यांना रक्ताची गरज होती तेव्हा प्रियाला बोलवलं होतं, कारण प्रियाचा ब्लड ग्रुप आणि आपल्या प्रतिमा आत्यांचा ब्लड ग्रुप हा सेम आहे, ओ निगेटिव्ह. बरोबर ना रविराज काका? त्यावर हो, या दोघींचाही ब्लड ग्रुप सेम आहे. पण त्यावेळेला तिथे प्रिया पोचली नव्हती. हे सुद्धा तर आठवतच असेल ना? हो, ही दरवेळेला तसंच करते, म्हणजे जेव्हा तिला कोणाचीही गरज असेल ना तेव्हा ही कधीच नसते. म्हणूनच तर मला ही मुलगी बिलकुलही आवडत नाही असं रविराज म्हणत असतात. त्याच वेळेला आता सायली सांगायला सुरुवात करते. सायली म्हणत असते तीच तर सुरुवात आहे. खरं तर हिला रक्त द्यायला यायचंच नव्हतं आणि म्हणूनच ती कारणं देत होती. म्हणजे तिने उगाचच आपल्यापर्यंत सांगितलं की की तिला हॉस्पिटल शोधण्यामध्ये वेळ लागला, पण असं काहीच नव्हतं. तिला मुद्दामून तिथे यायचं नव्हतं, कारण तिला तिथे आल्यानंतर तिचं सत्य हे सगळ्यांना समजेल म्हणून. मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं काय. मग तेव्हाच ना सायली त्या फाईलमधनं जे रिपोर्ट्स असतात ब्लड ग्रुपचे ते काढते, आणि त्यामध्ये सरळ स्पष्ट असतं की प्रियाचं ब्लड ग्रुप जे आहे ते AB पॉझिटिव्ह आहे असं. मग जेव्हा ते ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह निघतं तेव्हा मात्र आता प्रताप म्हणतात की हे कसं शक्य आहे. जेव्हा आपण तिला समोर बोलवलं होतं तेव्हा आपण सगळ्या गोष्टींची पडताळणी केली होती ना,
म्हणजे जेव्हा तन्वी म्हणून ही जेव्हा घरात आली होती ना, तेव्हा सगळे तिचे जे काही रक्ताचे रिपोर्ट्स होते ते बरोबर मॅच होत होते. मग हे सगळं काही कसं झालं असं देखील प्रताप म्हणतात. त्याच वेळेला आम्हालाही तोच विश्वास बसला होता. म्हणूनच धुळवडीच्या दिवशी मुद्दामून आम्ही रक्तदानाचं शिबिर ठेवलं होतं. रक्तदानाच्या शिबिरामध्ये मुद्दामून हिला ब्लड ग्रुप चेक करायला लावायचा हे आमचं ठरलं होतं आणि म्हणूनच आम्ही हिचं ब्लड चेक केलं आणि त्या ब्लडच्या रिपोर्टनुसारच आम्हाला समजलं की हिचे ब्लड हे AB पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ हिचं रक्त कुठेही मॅच होत नाही आहे आपल्या प्रतिमा आत्यांना. आणि मग जेव्हा सगळेजणं ते रिपोर्ट्स पाहतात तेव्हा मात्र खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे मात्र आता पूर्णाजी म्हणतात की अजून काय काय बघावं लागणार आहे या मुलीमुळे. काहीच खरं काही खोटं काहीच कळत नाही आहे. पूर्णा आजीसुद्धा अगदीच ना अस्वस्थ झालेल्या असतात, कारण एक एक उलगडा आता पूर्णा आजींसमोर होत असतो जो की कधीच त्याने विचारही केला नव्हता. मग आता सगळीजणं ते रिपोर्ट बघत असतात. मग दुसरीकडे मात्र आता सायली पुढच्या कथेला सुरुवात करत असते. 2 स्टोऱ्या तर सांगून झालेल्याच असतात. असे एक एक रहस्य आता सायली उघडत असते. सायली आता सांगू लागते की आम्हाला तेव्हाच कुठेतरी डाऊट आला होता की नक्कीच पाणी कुठेतरी मुरते, म्हणजे ही रिपोर्टही काढायला आली नाही आणि त्याचसोबत वर हिचं ब्लड ग्रुपही मॅच होत नाही आहे. याचा अर्थ आम्हाला डाऊट आला की काहीतरी गडबड आहे. मग ही गडबड नेमकी काय आहे ती शोधण्यासाठी मी नेहमीच ठरवलं की ही जेव्हा घराच्या बाहेर पडेल तेव्हा हिचा पाठलाग करायचा. हिचा पाठलाग केल्याशिवाय आपल्या हाती काहीच लागणार नाही हाही विचार माझ्या मनामध्ये आला आणि म्हणूनच तर मी हिचा पाठलाग केला. मग तेव्हाच ना इकडे प्रियामध्येच तोंड उघडून बोलत असते की उगाच आहे ना माझ्याबद्दल काही सांगू नये ना, लोकांपर्यंत अफवा पसरवू नकोस सायली. पण आता सायलीच्या हातात पुरावे असतात. सायली पुराव्याशिवाय काहीच बोलत नसते. सायली पुढे जाऊन तिला हेही सांगते की मी जेव्हा हिचा पाठलाग केला तेव्हा ही आपल्याला न सांगता घराबाहेर पडली होती. आपल्याला एक कारण सांगायची आणि घराबाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीला जाऊन भेटायची. ती दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून सदा आणि मैनालाही भेटायला जायची आणि त्यांना भेटायला गेल्यानंतर ती पैसेसुद्धा द्यायची. मी जेव्हा हिचा पाठलाग केला तेव्हा काही गोष्टी मला तेव्हा समजल्या. म्हणजे सदा मैना आपल्या घरातून गेले त्यानंतर त्यांचा आणि आपला तर काहीच संबंध नव्हता. हो आई, त्यांचा आणि आपला काहीच संबंध नव्हता, पण संबंध होता तो प्रियाचा. प्रिया त्यांच्याकडे जायची आणि दर महिन्याला त्यांना पैसे द्यायची आणि तेव्हाच ना आम्हाला डाऊट आला होता. तेव्हा तिचं बोलणंसुद्धा ऐकलं होतं की हे घ्या तुमचे आताचे पैसे, जास्त तोंड उघडायचं नाही, तोंड बंद ठेवायचं, असं देखील त्यांनी तिला सांगितलं होतं. जेव्हा प्रिया हे सगळं काही बोलली तेव्हा मला डाऊट आला की ही ह्यांना कसले पैसे देते. आणि तेव्हाच ना मी तुम्हाला रविराज काका आम्ही म्हटलंसुद्धा होतं नाही का, आम्हाला जरा माहिती हवी आहे हिच्या पूर्ण बँक डिटेल्सची. मग तेव्हा तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये मदतसुद्धा केली होती. मग तेव्हा ना आम्ही काही बँक डिटेल्ससुद्धा जाणून घ्यायचे प्रयत्न केले, कारण मी जेव्हा सदा आणि मैनाच्या घरी गेले होते तेव्हा मला तिथून कळलं होतं की मैना आम्हाला सांगत होती की ही त्याला पैसे देते ते व्याजाने घेतलेले आहेत आणि म्हणूनच ती तिच्याकडनं पैसे देत होती. आणि वर प्रियासुद्धा हेच कारण सांगायची का, तर त्या लोकांना हे सगळं सत्य लपवून ठेवायचं होतं. त्यावर मात्र आता अस्मिता म्हणते की आता तरी बबली लोखंडे कशावरनं खरं बोलत असेल. सायली आणि अर्जुन म्हणतात की हो, आम्हालासुद्धा संशय आला होता, पण हिने ना त्या माणसांसोबतसुद्धा धोका केला. आता इकडे प्रियाची बोबडी वळलेली असते. प्रियाला काही म्हणजे काही कळत नसतं. तिचं आता डोकं काम करेनासं झालेलं असतं. त्यानंतर सायली आता त्या बँक डिटेल्सबद्दल सांगते. सायली म्हणत असते की आम्ही जेव्हा बँकेत जाऊन प्रयत्न केला ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा तेव्हा आमच्या हाती एक पुरावा लागला, तो म्हणजे ही दर महिन्याला त्यांना 20-20 हजार रुपये देते. मग दर महिन्याला हिच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन होत आहेत. मग हे दर महिन्याला पैसे देते ह्याचा अर्थ काहीतरी आहे. त्यावर प्रिया म्हणत असते की अश्विन, मी तुला याआधीसुद्धा सांगितले मी काही पैसे गरिबांना दान करते करून. त्यावर मात्र आता अर्जुन म्हणतो तू गरिबांना वगैरे दान नव्हती करत, दर महिन्याला 20,000 रुपये ठराविक अमाऊंटच आपण गरिबाला दान कशी काय करू शकतो. म्हणजेच आपली एखादी अमाऊंट जी आहे ती आपण दुसऱ्या कोणाला तरी द्यायची आहे म्हणून करतो. आणि हे तेच होतं. म्हणजे ही दर महिन्याला पैसे त्यांना देत होती आणि ती अश्विनकडनं त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायची. त्याच वेळेला अश्विनलासुद्धा आठवतं की हो, ही दर महिन्याला आपल्याकडे पैसे मागायची आणि आपण हिच्यावर विश्वास ठेवून तिला पैसे द्यायचो आणि मग
त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात ना, तेव्हा मात्र आता इकडे काहीच केल्या डोकं काम करेनासं झालेलं असतं. काही सुधरत नसतं, काही गोष्टी कळत नसतात. पण आता अश्विनला या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा अश्विन एकदमच चिडतो आणि अश्विन म्हणतो, म्हणजे तू माझ्याकडनं पैसे घेऊन तिकडे पैसे द्यायचीस आणि मला असं दाखवायचीस की तू गोरगरिबांना पैसे देतेस, माझ्यासमोर तर भलतीच नाटकं. मग अर्जुन सायली म्हणतात की हे तर फक्त सुरुवात आहे हो अश्विन भाऊजी, थांबा, अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. हिने आपल्याला खूप जास्त फसवलं आहे हे की कोणीच विचार करू शकत नाही. म्हणूनच मग आता सायली आणि अर्जुन एक एक करून आता तिच्याबद्दल सांगायला सुरुवात करतात. आणि जेव्हा तिच्याबद्दल सांगत असतात ना, तेव्हा मात्र आता सायली पुढचा अजून एक पुरावा बाहेर काढते. कारण सायलीने आता एक एक करून ठरवलेलंच होतं की आज या सगळ्याचा खुलासा करायचाच. दुसरीकडे आता सायलीने एक अजून पुरावा बाहेर काढलेला असतो, तो म्हणजे प्रियाच्या खोटारडेपणाचा. प्रियाने जे काही फसवून आतापर्यंत पैसे घेतलेले होते ते आतापर्यंत सगळे काही खोटे होते. म्हणजेच तिने शिक्षणासाठी केलेला खर्च. म्हणजे जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडत होतो, आम्ही या सगळ्या गोष्टींचा शोध घेत होतो ना, तेव्हाच मला प्रतिमा आत्यांचा कॉल आला होता. प्रतिमा आत्यांनासुद्धा कुठेतरी डाऊट येत होता की त्यांना असं वाटत होतं की खरंच ही त्यांची मुलगी आहे की नाही. म्हणूनच मग प्रतिमा आत्यांनी मला हे सगळं काही सांगितलं. आणि मग प्रतिमा आत्यांचा संशय मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगला वाटत होता. म्हणजे आमच्यासाठी हे एक पुढे जाणारं पाऊल होतं. मग आम्ही या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला. एक एक करून आमच्यासमोर हे सगळं काही उघड झालं. जेव्हा प्रतिमा आत्यांनी मला हे बोलून दाखवलं, तेव्हा प्रतिमा आत्यांना एवढंही कळलं होतं की त्यांच्या घरात कोणीशी एक मुलगी आहे, तिलासुद्धा फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा होता. आणि मग त्यासाठी या फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी जेव्हा प्रियाला विचारण्यात आलं, तेव्हासुद्धा प्रिया खोटंच बोलत होती. प्रिया जेव्हा खोटं बोलत होती तेव्हाच मला डाऊट आला. म्हणूनच मी सगळ्याची माहिती काढली. तेव्हा कळलं की प्रियाने फॅशन डिझायनिंगचा सुद्धा कोर्स वगैरे काहीच केलेला नाही आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा रविराज काका म्हणत असतात की माझ्याकडनं तर हिने लाखोंमध्ये पैसे घेतलेले आहेत या फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी. मी हिच्यावर विश्वास ठेवून हिला पैसे देत गेलो असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्रिया ही जी आहे ती एकदमच गडबडून जाते. प्रियाला कळतं की आता आता आपलं काही खरं नाही. म्हणजेच आपल्याबद्दलचे सगळे पुरावे जे आहेत ना, ते एक एक करून बाहेर येत आहेत. मग आता आपल्या या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत म्हटल्यावर ती आता शांतच राहते. तिला माहिती आहे की डाऊट तर येणार आहे. त्याच वेळेला प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते की हो, मी सायलीला कॉल केला होता. मला कुठेतरी शंका येत होती की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला असं वाटायचं की ही कुठेतरी आपली तन्वी नाही आहे. म्हणजे मनातून असं वाटतं ना की एखादी आपली मुलगी असेल तर तिच्याबद्दल आपलेपणा वाटतो, पण कधीच या तन्वीबद्दल मला आपलेपणा वाटला नाही. म्हणूनच मी सायलीला याबद्दल सांगितलं. सायलीला मी जेव्हा याबद्दल सांगितलं तेव्हा सायलीने मला एक आयडिया दिली की आपण हिला जेवायला घरी बोलवायचं. आणि मग त्यासाठी मी दुसऱ्या दिवशी तिला फोन केला आणि तिला सांगितलं की तुला आठवण येत होती ना माझी, तर मग तू घरी ये, मस्त निवांत बस. मग तेव्हाच तिला घरी बोलवलं होतं आणि तेव्हा तिला जेवण वगैरे दिलं होतं. जेवत असतानाच तिने नाटक सुरू केलं की हे जेवण तर मी घरातसुद्धा खाते, मला तेच जेवायचा वैताग आला आहे. मला तेव्हाच कुठेतरी डाऊट आला, कारण मी माझ्या आवडीने माझ्या मुलीसाठी म्हणून खूप छान पदार्थ केले होते, पण तिला ते नकोसे होते. कारण तिला प्रेम नको होतं, तिला फक्त पैसा महत्त्वाचा होता. दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी अशा होत असतात. मग आता त्याबद्दलसुद्धा सांगितलं जातं की ती तिथे होती आणि तेव्हाच हिने हे सगळं काही केलं. एवढंच नाही, अस्मिता तर आता ओरडू लागते. अस्मिता म्हणते की हिने किती जणांच्या भावनांशी खेळ केला आहे. त्याच वेळेला सायली म्हणते की तुमच्यासुद्धा भावनांचा खेळ हिनेच तर खेळला. मग आता सायलीला म्हणायचं असतं की बघा, तुमची जेव्हा प्रेग्नन्सी जवळ आली होती आणि जेव्हा मला सचिन साक्षीबद्दल कळलं होतं, तेव्हा मी घरी येऊन सांगायचं ठरवलं आणि तेव्हाच तुम्ही नसताना या गोष्टी सांगायच्या होत्या, कारण तुम्हाला या गोष्टींचा त्रास व्हायला नको. पण त्यावेळेला प्रियाने जाणून बुजून तुम्हाला तिथे आणलं, का तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला हवा. आणि तेव्हा अस्मिताला मी आठवतं, अस्मिताही म्हणत असते की हो बरोबर, आम्ही गाडीने जात होतो, नेमका मी मोबाईलही विसरले होते
आणि मग तेव्हाच माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल तर घरातच राहिला आहे आणि हिने स्वतःचा मोबाईलसुद्धा घरातच ठेवला होता. आणि त्याला एकमेव कारण हे होतं तर मग तेव्हाच ती मला बोलली होती की आपण पुन्हा घरी जाऊया. आणि मग आम्ही पुन्हा घरी आलो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता समजतात ना अस्मिताला, क्लिक होतात, तेव्हा अस्मिताला राग येतो. अस्मिता म्हणते, म्हणजे तू माझा आणि माझ्या बाळाचा दोनदा जीव घ्यायचा प्रयत्न केलायस, माझ्या जीवाशी तू खेळली आहेस. तेव्हा अस्मिताला तो क्षण आठवतो की प्रिया तिला बाहेर घेऊन आली होती आणि अस्मिताला जेव्हा ते ऐकून त्रास झाला होता तेव्हा अस्मिता चक्कर येऊन तिथेच पडली होती. आणि अस्मिताची तेव्हाच अशी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली होती. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अस्मिताला समजतात तेव्हा अस्मिताचा संताप होतो. त्याच वेळेला अस्मिता ठरवते की नाही, या मुलीने आपल्याला खूप काही सहन करायला लावलं आहे, आता या मुलीला सोडायचं नाही. मग आता अस्मिता डायरेक्ट समोर जाते आणि अस्मिता जोरातच प्रियाच्या कानाखाली वाजवते. आजचा भाग खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका कसा वाटलाय तुम्हाला हा भाग. त्यासोबत अस्मिता आता तिच्या कानाखाली वाजवल्यावर प्रिया म्हणत असते की नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय अस्मिता, असं नाही आहे. अस्मिता म्हणते की काहीच नाही, माझा आधी गैरसमज झाला होता. मला आधी वाटत होतं की तू माझी मैत्रीण असेल चांगली, पण आता मला कळते की तू माझ्या जीवावर उठली होतीस, माझ्या बाळाच्यासुद्धा. तुझ्यासारखी नीच मुलगी ना मी कुठेही पाहिली नव्हती. खरंच ना, शी, तुझं तर तोंडसुद्धा बघायची लाज वाटते मला. नकोय ग तू माझ्या नजरेसमोर ये, असं आता अस्मिता बोलते. पण अस्मिताने प्रियाच्या जोरदार कानाखाली लगावून दिलेली असते. त्यामुळे प्रियाला आता या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत असतात, कारण तिने जे जे काही पाप केले आहे ते अक्षरशः समोर आलेले असतात आणि त्यामुळेच ना आता त्रास होत असतो. दुसरीकडे आता अस्मिता जी आहे ती मात्र आता मागे राहून उभी राहते. आणि तेव्हाच ना इकडे दुसरीकडे मात्र आता सायली म्हणत असते की ही एवढ्यावरच थांबली नाही, हिचे अजून बरेच प्रयोग आपल्याला बघायचे आहेत. आणि त्याच वेळेला आता सायली पुढचं सुद्धा सांगू लागते. अस्मिताताईंच्या डिलिव्हरीच्या वेळेला मी आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच वेळेला आम्हाला सनी नावाचा वॉर्डबॉय भेटला. जो वॉर्डबॉय होता तो नुकताच कामाला लागला होता, पण तो सनी होता ना, तो प्रियाचा बॉयफ्रेंड होता. प्रियाचे लग्नाआधी बरेच अफेअर होते. त्यावेळेला आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा आम्हाला त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. म्हणजेच हिने पैशांसाठी किती मुलांना फिरवलं आहे, किती मुलांचा वापर केला आहे, त्या सगळ्या काही गोष्टी. आणि त्याने तसे पुरावेसुद्धा आम्हाला दिले. त्या दिवशी आई बाबा तुम्हाला आम्ही दाखवलं होतं नाही का, हिचे त्यांच्यासोबतचे फोटो. मग आता सायली ते सुद्धा पुरावे बाहेर काढते. आणि जेव्हा अर्जुन ते पुरावे रविराजांकडे घेऊन जातो तेव्हा रविराज म्हणतात की मला ते काहीच दाखवू नकोस, मला नको दाखवूस, मला ते बघवतही नाही आहे, असं बोलून रविराजांनी तोंड फिरवलेलं असतं. तर तेव्हाच ना आता पूर्णाची ते हातात घेतात. पूर्णाची तेव्हा हे सगळं काही बघतात तेव्हा तर आता त्यांना कंटाळा आलेला असतो. म्हणजे तिचे ते फोटोज आणि हे सगळं काही बघून इतकं विचित्र असतं ना त्यामध्ये, की त्यांना ना आता खात्री पटलेली असते की काय हे किती गलिच्छ मुलीसोबत आपण राहतोय, म्हणजे हिने आधी काय काय करून ठेवलं आहे. मग दुसरीकडे मात्र आता अर्जुन सायली म्हणत असतात की हे तर असंच आहे, हिने बऱ्याच मुलांना फसवलं आहे, फक्त पैशांसाठी तिने मुलांचा वापर केला आहे. या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर सायली आता म्हणत असते की हिचं इथपर्यंतच थांबलं नाही, आम्ही पुढे सगळ्या गोष्टींचा शोध घेतला. म्हणजे कॉलेजपासून ते सगळं काही, तेव्हासुद्धा बऱ्याच गोष्टी हाती लागल्या. यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण एक काम करूया की या सगळ्या गोष्टींचा तपास घेण्यासाठी आम्ही जन्मदाखला म्हणजेच शाळेचा दाखला वगैरे शोधायचा सुद्धा प्रयत्न केला. शाळांमध्ये सुद्धा गेलो की नेमकं कोण आहे कसं आहे ते बघायला. तेव्हा आम्हाला काही डॉक्युमेंट्स सापडले जे की बबली लोखंडे नावाचे होते. सदा आणि मैनाला 5 मुली होत्या. आधी त्यांनी 4च आहेत असं सांगितलं होतं, पण नंतर आम्हाला कळलं की त्यांना त्यांची 5वी ही मुलगी आहे. 5वी मुलगी कोण आहे याचा शोध घ्यायचा होता आणि म्हणूनच मग आम्ही त्याचा शोध सुरू केला. मग आम्हाला बबडी लोखंडेबद्दल कळलं आणि बबडी लोखंडेबद्दल कळल्यानंतर आम्ही या सगळ्याचा शोध घेतला. आणि तेव्हा हे सगळं काही दाखवलं जातं ना, तेव्हा मात्र आता तिकडे कल्पना म्हणत असते की सायली, हा तर तुझा लहानपणीचा फोटो आहे ना. त्यावर कल्पनाला सायली म्हणत असते की आई, ते सुद्धा आपल्याला भासवण्यात आलं होतं की सदा आणि मैना माझे आई बाबा आहेत. हे सगळं काही प्रियाने भासवलं होतं. अरे बापरे, किती खालच्या थराला जाणार आहेस ग अजून. पूर्णाची आता तिच्याकडे बघून बोलत असतात. तर सायली म्हणत असते की पूर्णाची, हिने ना खूप जणांना त्रास दिला आहे, खूप जणांना फसवलं आहे. हे तर काहीच नाही, सदा महिन्याला म्हणून आम्ही वेळीच तिकडनं हलवलं होतं. त्याचसोबत तुम्हाला सांगते की ही ना
सदा मैनाच्या सुद्धा जीवावर उठली होती. खरं तर हिने सदा मैनाला एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं आणि तेव्हाच ना आम्ही त्यांचा शोध घेत होतो. नेमका मी हिच्या रूममध्ये गेली तेव्हा मला ना तिच्या फोनवर मैनाचा फोन आलेला दिसला. मैनाचा जसा फोन आला तसं मला आवाजावरनं समजलं हिने नाव भलतंच सेव्ह केलं होतं. जेव्हा मला तिचा ॲड्रेस समजला तेव्हा मी आणि अर्जुन रातोरात तिथे गेलो. तेव्हा सदाला त्रास होत होता. सदाला आम्ही बरोबर सगळं काही केलं, त्याला आम्ही विश्वासात घेतलं. तेव्हा सदाला आमच्यावर विश्वास बसला. त्याचसोबत मैनालासुद्धा. तुम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास नसेल तर सदा मैनाला समोर आणतो. सदा मैना आता समोर येतात. तेव्हा आता डायरेक्टच प्रियाकडे बघून बोलत असतात की बघितलं का कसा पाटीत खंजीर खोपसला या मुलीने. हिला आपण आपलं आपलं मानत होतो पण ही मुलगी आपली नाहीच ग. कसा गेम केला आपल्यासोबत. आमच्या जीवावर उठली होती. बरं झालं सायली आणि अर्जुन होते, नाहीतर आज माझ्या नवऱ्याचं काय झालं असतं. तू वर आमच्या जीवावरसुद्धा उठलीस. आम्हाला काही झालं असतं तरी तुला फरक पडला नसता. हे सुद्धा आता मैना तिथे येऊन बोलू लागते. मैना जेव्हा हे सगळं बोलत असते ना तेव्हा मात्र आता भयंकर असा सीन घडत असतो. म्हणजे मैनाने या सगळ्या गोष्टी तर सांगितलेल्या असतात. तेव्हा प्रिया आता गप्प असते. मैना म्हणत असते की हिने आम्हाला फसवलं आहे. आमची मुलगी असूनसुद्धा आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी तरसवले. अशी मुलगी असण्यापेक्षा ना नसलेलीच बरी. आता मैना आणि सदा जेव्हा असं बोलतात तेव्हा सगळ्यांच्याच तोंडावर अगदीच 12 वाजलेली असतात. म्हणजे मैना आणि सदा नेमकं काय बोलतायत ह्यांची मुलगी म्हणून. तेव्हाच ना डाऊट येत असतो. तेव्हा मात्र आता आम्ही सदा मैनाला दुसरीकडे शिफ्ट केलं. आम्हाला माहिती होतं की प्रियाकडनं धोका होता जीवाला. त्यासोबत आम्ही शांता मावशी. मग आता कल्पना म्हणते शांता म्हणजे जिचा आता खून झाला तीच ना अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणतो की हो तीच. मग तिचा आणि प्रियाचा काय संबंध होता. तो संबंध मी तुम्हाला सांगतो. काय आहे ना तो सुद्धा संबंध होता. म्हणूनच शांता मावशीला जो त्रास होईल ना तो शांता मावशीचा त्रास हिच्यामुळेच होणार होता. म्हणजे शांता मावशीकडनं मला कळलं होतं वंदना जाधवबद्दल. वंदना जाधव जी आहे तिच्या मुलाला हिनं त्रास दिला होता. वंदना जाधवला या सगळ्याचा बदला तर घ्यायचाच होता. तुमच्यासमोर आता स्वतः वंदना जाधव येतील आणि सगळं काही सांगतील. आता प्रियाला तिथे बांधून ठेवलेलं असतं. वंदना जाधव तिथे येते जिच्या मुलाला लहानपणी प्रियाने खूप जास्त त्रास दिला होता. वंदना जाधव जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र आता प्रियाचं जोरात मुस्काटच फुटते. प्रियाला कानाखाली वाजवल्याबरोबर आता प्रिया खवळते आणि प्रिया आता म्हणू लागते की आता म्हणजे कोणी येणार आणि मला मारून जाणार आहे का. मला काही गोष्टी समजत नाही आहेत. म्हणजे तुम्ही कोणालाही बोलवताय आणि बाई अनोख्या बाईकडनं माझ्या कानाखाली मारताय. काय चाललंय काय हे असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना अर्जुन आणि सायली वंदना जाधवची कहाणी सांगायला सुरुवात करतात. वंदना जाधवबद्दल आम्हाला खरं तर आधी माहीत नव्हतं पण शांता मावशींकडनं कळलं आणि मग आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडनं आम्हाला कळलं की त्यांचा मुलगा जो आहे त्याला खूप जास्त त्रास ना या मुलीमुळे दिला होता आणि या मुलीनेच त्या मुलाला एकदमच लुळपांगळ केलं होतं. वंदना जाधवने सुद्धा येऊन सांगितलेलं असतं की माझ्या मुलाला सोहम जाधवची आई आहे मी. सोहम जाधवची आई म्हटल्यानंतर प्रियाच्या तोंडावर 12 वाजतात. प्रिया आधी म्हणत असते की कोणीही अनोळखी बाई पण सोहम जाधवचं नाव घेतल्यावर बरोबर तिला समजतं. मग तेव्हाच आता तू अजून खोटं बोलू नकोस कारण तुझे सगळे पुरावे आहेत. मी काही केलं नाही आहे कोणत्याही मुलाला असं आता प्रिया बोलत असते. त्यावर सायली म्हणते की अजून किती खोटं बोलणार आहेस. तू त्या मुलाला त्रास दिलास, त्या मुलाला पांगळ केलंस. त्याच वेळेला त्या मुलाने तुझ्यावर जोरात लाकडाने घाव केला होता. जळतं लाकूड त्याने तुझ्या खांद्यावर लावलं होतं. त्याचे निशाण अजूनही तुझ्या पाठीवर आहेत. त्या दिवशी आपल्याकडे गुढीपाडवा होता. त्याच वेळेला तू सिवलेस ब्लाऊज घातला होतास. त्यावेळेला मी तुला पिन लावून दिला होता. त्यावेळेस मी सगळं काही बघितलं होतं. तो डाग तेव्हाच तुझ्या पाठीवर बघितला तेव्हाच आम्हाला खात्री पटली की तू तन्वी नाही तर बबली लोखंडे आहेस. आणि मग आता घरातल्या सगळ्यांनाच पुढील भागामध्ये सत्य समजतं की ही तन्वी म्हणजेच उर्फ प्रिया म्हणजेच उर्फ बबली लोखंडे आहे. हे सगळ्या कळल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे आपल्याबरोबर जी एवढे दिवस वावरत होती ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती बबली लोखंडे आहे. ही गोष्ट कळल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसतो. आता त्यांना काय करावं हे समजत नसतं. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.